करायचं स्मरण. जय जय रघुवीर. जेव्हा मन दुःखी असेल, एकटे पडले असाल, त्यावेळी काय करावं? समर्थ म्हणाले, नामस्मरण हा उत्तमाचा आपल्या अंतःकरणातून असला पाहिजे. ज्यांनी तुम्हाला त्रास आणि दुःख दिले, त्रास आणि दुःख त्यांना सुद्धा मिळेल. परंतु जेव्हा आपलं मन दुःखी का होतं? कारण ती गोष्ट आपल्या मनाविरुद्ध होत असते. आणि विश्वास ठेवा, प्रत्येक गोष्ट ही त्या वेळेमध्येच पूर्ण होणार. जीवनामध्ये बऱ्याच वेळा अशीच लोक आपल्याला रडवतात, ज्यांच्या आनंदासाठी आपण आपलं हसूसुद्धा विसरतो. जेव्हा शेवटी सगळं एकट्याने सोडून जायचंय, तर आत्तापासूनच एकटं राहणं का शिकू नये? म्हणून नामस्मरण हे आपल्या अंतःकरणामध्ये असलं पाहिजे. ज्यावेळी पृथ्वी तलावर आलो, त्यावेळी आपण एकटाच आलो ना, आणि जाताना सुद्धा एकटेच जाणार आहोत. म्हणून जास्त पण चांगलं असू नये, नाहीतर लोक वेड आणि बावळट समजतात. कधी कधी तुम्ही काही न करता चुकीचे ठरवले जाता, कारण लोकांना जसं वाटतं तसं तुम्ही वागतच नाही. कधीही दुसऱ्यांचं बोलणं ऐकून स्वतःचे नाते संपवू नका, कारण नाते आपले असतात, दुसऱ्यांचं नाही. म्हणून खऱ्या लोकांना कधी कौतुकाची गरज नसते, कारण खऱ्या फुलांना अत्तर लावायची गरज पडत नाही. वरी वरी वैभवाचे, अंतरी पोतडे नरकाचे. तुमच्या चांगल्या वागण्यामुळे तुम्ही एखादी किमती वस्तू मिळवू शकता, जी तुम्ही पैसे देऊन सुद्धा खरेदी करू शकत नाही. एका माणसाला धोका देऊन दुसऱ्या माणसाला खुश करणं सगळ्यात मोठा धोका. आणि या गोष्टीला देव सुद्धा माफ करत नाही. वेळ असतो तोपर्यंत आपण स्वतःला बदलण्यामध्ये शहाणपणा, बरोबर की नाही, आहे ते. कारण वेळेने तुम्हाला बदलले तर खूप त्रास होतो. आपण आपला अभिमान आपल्या अंगाशी आणतो. काही लोक वर्ष बदलताना पाहतात आणि आपण वर्षभर लोकांना बदलताना पाहतो. कोणी आज तर कोणी उद्या बदलतं, पण विश्वास ठेवा, या जगामध्ये प्रत्येक व्यक्ती बदलतो. काळानुसार बदलावंच लागतं. जीवनामध्ये वाईट काळात मिळालेली साथ सफल झाल्यानंतर मिळालेल्या टाळ्यांपेक्षा खूप जास्त चांगली असते. कारण या देहाची किंमत, या देहाची वाहवा होते, परंतु घडवणारा अंतरीचा अंतरात्मा. आजकाल हे कोणीच पाहत सुद्धा नाही आणि कोणी सांगत सुद्धा नाही की त्यांनी तुमच्यासाठी काय काय केलंय. लोक फक्त हेच पाहतात, तुम्ही त्यांच्यासाठी काय केलं. मन तर अजूनही जिवंत आहे, फक्त भावना मेल्या जातात. तुमच्या दुःखी होण्यामुळे आणि रडण्यामुळे कोणाला काहीही फरक पडत नाही. म्हणूनच लोकांसमोर रडणं सोडून दिलं पाहिजे आणि जीवनामध्ये नेहमी खुश राहिलं पाहिजे. या जगामध्ये खोटे लोकच आवडतात आणि या जगाला सुद्धा खोटे लोकच आवडतात. थोडं जरी खरं बोललं तर लोकांना आजकाल राग येतो. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ, संशय आणि चिंता. जे लोक धोका खाल्ल्यानंतर आणि दुःख मिळाल्यानंतर सुद्धा चुकीच्या रस्त्यावर जात नाही आणि प्रामाणिकपणे आपलं काम करत राहतात, अशी लोक देवाला सगळ्यात जास्त आवडतात आणि हेच लोक आयुष्यात जिंकतात. या गोष्टीचे दुःख करून
आपल्याला एखादी गोष्ट जर समजा आवडली तर ते या गोष्टीचं आपण सांत्वन करत असतो. ती गोष्ट जर नाही आवडली तर तिचं दुःख करू नका. पण या गोष्टीचा आनंद मानला पाहिजे. तुम्ही जे बोलाल ते करून दाखवतात. कोणी तुमचं कितीही जवळचं असलं तरी सगळ्यात आधी तो स्वतःचा फायदाच पाहतो. अशा ठिकाणी तुम्ही एकदम शांत बसलेच पाहिजे, जिथे आपल्याला पूर्णपणे मन शांत राहिलं पाहिजे. ज्या ठिकाणी तुम्हाला अजिबात महत्त्व दिले जात नाही, त्याच ठिकाणी उत्तमतेने आपला देह नामस्मरणामध्ये असला पाहिजे. सर्व मार्ग आपोआप सुटतात. सोडवणारा आलेला आहे. आपला तोच असतो जो कोणाही दुसऱ्यासाठी तुम्हाला टाळत नाही. आयुष्य अशा परिस्थितीतून जात आहे जिथे मन तर दुःखी आहे, पण तोंडावर हसू ठेवावं लागतं. महाभारतातील कर्णानंतर एक वकीलच असा आहे जो चुकीचा असून सुद्धा तुमची साथ देतो. म्हणून समर्थ म्हणाले, कुणाच्या अंतःकरणाला लागेल धक्का. ऐसी वर्तणूक करू नका आणि कुणालाही बोलू नका. अडचणी आयुष्याचा हिस्सा आहे. स्वतःच्या अडचणींवर ज्याने पाय ठेवला तो आयुष्य जिंकला, आणि ज्याने अडचणी डोक्यांवर ठेवल्या तो आयुष्य हरलाच ना. कधी एकटाच चालावं लागलं तरी घाबरू नका, कारण भय सांडूनी तुवा जावे, क्रूर यवना भेटावे, संतोषी विभावे, पुनर्पी पाठविलं आम्हापाशी. स्मशान असू दे, शिखर असू दे, आणि सिंहासनावर माणूस हा शेवटी एकटाच चालतो. या जगामध्ये 3 प्रकारचे लोक खूप खतरनाक आहेत. एक चुगली करणारे, बघा आपण कशामध्ये मोडतो. एक जळणारे, आणि तिसरं म्हणजे स्वार्थी आणि मतलबी. असे लोक कोणत्याही तिसऱ्या व्यक्तीचं बोलणं तुम्हाला असं सांगतात जसे काही ते तुमचे खूप जवळचे आहेत. पण खरं पाहिलं तर ते स्वतःशिवाय त्यांच्या आईवडिलांचं पण नसतात ना. ज्यांना स्वप्न पाहायला आवडतं त्यांना रात्र छोटी वाटते, आणि ज्यांना स्वप्न पूर्ण करायला आवडतात त्यांना दिवस छोटा वाटतो. अशी पसंत काय जिला पसंत पाडण्यासाठी आपल्याला स्वतःला शेवटी बदलावंच लागतं. समोरच्याला जाणीव पण नसते की त्याने फक्त तुमचं मनच नाही तर भरवसा पण तोडलेला असतो. म्हणून लोकांशी वागताना आपण कसं वागलं पाहिजे. काही लोक येतात तुमचं दुःख कमी करायला, पण तुम्ही जेव्हा त्यांना आनंदी दिसता तेव्हा ते चिडून निघून जातात. म्हणून शांतपणे सगळं सहन करत राहिलं तर तुम्ही सगळ्यांपेक्षा चांगले आहात. आणि तुम्ही थोडं जरी बोललं तरी तुमच्यापेक्षा वाईट कोणीही नाही. ताकदीपेक्षा जास्त बुद्धीचा उपयोग केला पाहिजे, कारण ताकद लढायला शिकवते आणि बुद्धी जिंकायला शिकवते. नशीब आणि आपल्या लोकांचा काही भरोसा नाही. हे दोन्ही कधीही पलटू शकतात. कारण नशीब ज्यावेळी आपले कर्म उत्तमाचे असतात त्यावेळी नशीबसुद्धा उत्तमाचा आपल्याला साथ देत असतो. आजच्या जमान्यामध्ये तोच मोठा आहे त्याच्याजवळ पैसा आणि पद आहे. कदर करायची असेल तर जिवंतपणीच केली पाहिजे. आरती उठताना तर द्वेष करणारे पण रडत बसतात. जेव्हा मन नाराज, प्रत्येक वेळेला मन आपला हा नाराज होतो, कारण ती गोष्ट आपल्या मनाविरुद्ध होत असते. म्हणून आपण आपल्या व्यक्तीवर ज्यावेळी आपण नाराज असतो तो माणूस ओरडला काय आणि नाही ओरडला काय
तरी आपण त्यांच्याशी बोलत सुद्धा नाही. विंचू जर कोणावर प्रेम करेल तर तो प्रेमात सुद्धा डंखच मारेल ना. काही लोक या विंचूसारखी असतात. तुम्ही कोणत्याही कामांमध्ये फक्त तेव्हाच सफल होऊ शकता जेव्हा तुम्हाला त्या कामावर गर्व असेल. ज्या कपड्यांचा रंग गेला ते कपडे शरीरावरून काढून टाका आणि जी लोक रंग बदलतात त्यांना तुमच्या मनातून काढून टाका आणि सांभाळून राहा. अशा लोकांपासून रोज रंग बदलत असतात. या लोकांचं जोपर्यंत काम आहे तोपर्यंत बरोबर राहतात, नंतर बोलण्याची पद्धत बदलून जाते. म्हणून समर्थ म्हणाले, बरे सत्य बोला यथा तथ्य चाला, बहु मानिती लोक तेने तुम्हाला. त्रास आपोआप कमी होतो जेव्हा आपल्या लोकांपासून अपेक्षा करणं बंद होतं. स्वभावात शांतपणा कधीही कारणाशिवाय येत नाही. काही दुःख असे असतात जे आवाज पण हिरावून घेतात. प्रत्येक नात्याच्या काही मर्यादा असतात, पण गोष्ट जेव्हा आत्मसन्मानाची असते तेव्हा काही नाते संपवून टाकणं हेच बरोबर असतं. काही लोक आपली प्रॉपर्टी तर नसतातच, पण त्यांना गमावून आपण आपलं सगळं गमावून बसतो. लोक जेव्हा तुम्हाला तुच्छ मानतात त्यावेळी समजून घ्यायचं की आपलं कुठेतरी चुकलेलं आहे. म्हणून स्वतःमध्ये प्रथमतः बदल आणणं पहावे आपणास आपण. जेव्हा तुम्हाला जाणवेल की आपलीच लोक तुम्हाला टाळत आहे, मग कधीही त्यांना त्रास द्यायला जाऊ नका. कोणत्याही वाईट माणसांच्या वागण्यामुळे स्वतःच्या मनाची शांती आणि समाधान कधीही घालवून घेऊ नका. महालामध्ये येऊन जर घर विसरता. आजकालचे लोक थोडे पैसे मिळाले तर स्वतःची लायकी सुद्धा विसरतात. ज्यांचं मन स्वच्छ असतं, बऱ्याच वेळा अशा लोकांना नाकारलं जातं. कोणाकडूनही अपेक्षा करणं चुकीचं आहे, पण चूक ही आहे की आपण चुकीच्या लोकांकडून अपेक्षा ठेवतो. कोणालाही फोर्स करायला जाऊ नका. किती व्यक्ती तुमची आठवण काढेल, तुम्हाला वेळ देईल. काही दिवस शांत राहून पाहिलं पाहिजे, मग तुम्हालाच स्वतःलाच कळेल की त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये तुमची काय व्हॅल्यू आहे. म्हणून समर्थ म्हणाले, काय करा ते आत्ता करा, जाते घडी आपली साधा. आवड आणि निवडीचा मुद्दाच नाही. आता मुद्दा हा मनाचा आहे आणि मनच शिल्लक राहिलं नाही आहे. म्हणून मनाला जी आवड घातलेली आहे. ज्या जगामध्ये प्रामाणिक धोकेबाज फक्त एकाच. बघा, ज्यावेळी प्रामाणिकपणा आपल्यामध्ये दिसून येतो त्याचमध्ये आपलं संपूर्ण जीवन हे उत्तमाचं होत असतं. जन्मतः जायते ज्ञान, संस्कारे ज्ञान उच्यते. जय जय वीर समर्थ.